पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे इसवी सन 1725 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गाव येथे झाला। त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते। ज्या काळात मुलींना शिकण्या वाचण्यास मनाई होती, परंतु मानकोजी शिंदे यांनी आपल्या लेकीस वाचण्याचं तसंच लिहिण्याचं सुद्धा शिक्षण दिलं होतं। लहान वयातच त्यांचं खंडेराव होळकर यांच्याशी अहिल्याबाईचं विवाह झालं होतं। त्यानंतर खंडेराव होळकर इसवी सन 1754च्या कुंभेरीच्या लढाईत त्यांचं निधन झालं। त्यावेळेला अहिल्याबाई होळकर यांचं वय 29 वर्षाचं होतं। त्या 29व्या वर्षात त्या विधवा झाल्यात आणि त्यामुळे त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु मल्हारराव होळकर आणि कुटुंबियांनी तिने सती जाऊ नये असं तिचं मन वळवलं आणि आखरी त्या सती गेल्या नाहीत। मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर अहिल्याबाई होळकर ह्या इंदूरच्या प्रमुख झाल्यात। प्रमुख झाल्यानंतर त्यांना राज्यकारभार आणि युद्धविषयक बऱ्याच गोष्टींचं जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली। ही जबाबदारी आल्यानंतर त्यांनी स्वतः भारतातील मंदिरं बघितलीत। मंदिरं होती, परंतु तिथे व्यवस्था नव्हती, पाण्याची नाही, राहण्याची नाही, धर्मशाळेची नाही, स्वच्छतेची नाही। तेव्हा जवळपास 3,500 मंदिरं अहिल्याबाई होळकरांनी खाजगी मालमत्तेतून संपत्तीतून बांधली, त्यांचा जीर्णोद्धार केला आणि तिथे धर्मशाळा वगैरे, पाण्याची सोय, इतरही व्यवस्था केली की जेणेकरून यात्रेकरूंना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये। यासोबतच कित्येक ठिकाणी विहिरी बांधल्या, घाट बांधलेत। कलाकारांच्या सोयीसाठी किंवा त्यांच्या कार्याला उत्कर्ष मिळावा म्हणून कलाकारांना त्यांनी राजाश्रय दिला, तोफांचा कारखाना काढला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांनी स्त्रियांना सुद्धा सैनिक शिक्षण देण्याची व्यवस्था केली। हिंदू आणि मुस्लिम यामध्ये कुठलाही त्यांनी भेदभाव केला नाही। एकंदरीत त्यांच्या जीवनाचा जर आपण आढावा घेतला तर प्रगतिशील आणि आधुनिक विचारानं राज्यकारभार कसं करता येईल आणि आपल्या लोकांचं कल्याण व्हावं हाच उद्दिष्ट पुढे ठेवून अहिल्याबाई होळकरांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं, योग्य रीतीनं राज्यकारभार चालविला आणि त्यामुळे आजही इतिहासामध्ये त्यांच्या कार्याची फार मोठी नोंद घेतली जाते, त्यांचा गौरव केला जातो। खजराना इथले जो मंदिर आहे, या मंदिराचं बांधकाम त्यांनी केलं। इंदूर आणि इंदूरच्या आसपासच्या शहरातील लोक आजही खजराना मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, तिथे जाण्यासाठी, पाहण्यासाठी जातात आणि त्यामुळे खजराना मंदिराचं वैशिष्ट्य हे हिंदू मंदिराचं वैशिष्ट्य मानलं जातं आणि त्याचं बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं आहे।